हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 to 3 क्वेश्चन्स पाहिले होते सेम टॉपिकवर. क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नंबर 1 to 100. आज आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन्स बघणार आहोत. टोटल 15 क्वेश्चन्स आहेत. देर आर टोटल 15 क्वेश्चन्स अंडर दिस टॉपिक. ओके, अँड नाउ वी आर गोइंग टू सॉल्व क्वेश्चन नंबर 4. So question number 4 is, how many times does 7 occur in the numbers from 1 to 100? म्हणजे 1 to 100 या नंबर्स मध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? ऑप्शन्स आहेत 10, 17, 20, 11. 10 वेळा येतो, 17 वेळा येतो, 20 वेळा येतो की 11 वेळा येतो? चला बघूया किती वेळा येतो. ओके, आता सांगा 1 to 100 म्हटल्यानंतर 7, 17, 27, 37, 47, 57, 67, 67 झाल्यानंतर 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 70, 87, 97. ओके, फुल स्टॉप. इथे आपण थांबणार आहोत. बघा 7 हा अंक 1 ते 100च्या मध्ये, म्हणजे आपण 1 नंतर आला पहिल्यांदा 7. ओके, सो इथून सुरुवात झाली 97 वर थांबलोय आपण. चला मोजूया किती वेळा 7 आलाय ते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. 20 times. ओके, सो 7 हा अंक किती वेळा आलेला आहे? 20 वेळा आलेला आहे. ऑप्शन नंबर 3. तर हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 40 डू नॉट हॅव द डिजिट 2? 1 ते 40 मध्ये असे किती नंबर्स आहेत ज्यांच्यामध्ये 2 येत नाही? ऑप्शन्स आर 36, 27, 18 and 16. चला बघूया. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ज्या संख्यांमध्ये 2 येतो अशा संख्या पहिले बघायच्या. 1 ते 40 मधल्या. 1 ते 40 मध्ये काय येतं मग? 2, 12, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 32. किती संख्या झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. टोटल किती संख्या झाल्या? 13. आपले टोटल नंबर्स किती आहे? 1 to 40 म्हणजे 40 नंबर्स. आता या 13 संख्या अशा आहेत की ज्यांच्यामध्ये 2 येतो. मग या ज्या एकूण संख्या आहेत 40, त्यांच्यामधून या 13 संख्या आपण जर वजा केला ज्यांच्यामध्ये 2 येतो, तर मिळणाऱ्या संख्या अशा असतील की ज्यांच्यामध्ये 2 येत नाही. चला वजाबाकी करून पाहूया. 40 minus 13, 10 minus 3, 7, 4 minus 2, 2, 27. ऑप्शन नंबर 2. ओके, चलो याच पद्धतीने आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी नंबर्स इन ऑल फ्रॉम 1 to 100 आर द मल्टिपल्स ऑफ 20? 1 ते 100 मध्ये 20 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? ओके, बघूया. 20 ने भाग जाणाऱ्या म्हणजे कोणत्या? 1 ते 100 मध्ये 20, 40, 60, 80 and 100. किती संख्या झाल्या? 1, 2, 3, 4 and 5. ऑप्शन नंबर 1, 5. There are 5 digits, 5 numbers from 1 to 100 which are the multiples of 20. Okay.
नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी 3-digit numbers are there from numbers 1 to 100? 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या किती आहेत असा प्रश्न आहे. सोपं उत्तर आहे. आतापर्यंत तर तुम्ही ओळखलंही असेल. ओके, किती आहेत? ओनली 1. ओनली 100 इज 3-digit number between 1 to 100. ओके, बाकी सगळ्या 2 अंकी संख्या आहेत. या प्रश्नामध्ये काही अवघड नव्हतं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8, हाऊ मेनी नंबर्स आर देअर नॉट हॅव्हिंग 9 इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100? नॉट हॅव्हिंग 9 म्हणजे अशा किती संख्या आहेत ज्यांच्यामध्ये 9 येत नाही. तर हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागेल? सर्वात आधी ज्या संख्यांमध्ये 9 येतो त्या संख्या पहिले काढून घ्यायच्या आणि मग येणार ज्या एकूण संख्या आहेत 9 येणाऱ्या त्या आपल्याला या ज्या 100 आहे 1 ते 100 म्हणजे टोटल नंबर्स आहेत 100, त्या 100 मधनं मायनस केल्यानंतर आपल्याला ज्या संख्या मिळणार आहेत त्या असतील आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला बघूया 9 येणाऱ्या संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये. मग 1 ते 100 मध्ये कोण येतो? 9, 9, 19, ओके, 29, 39, 49, 59, 69, 79, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. इथे थांबायचं आहे कारण 1 ते 100 म्हटलेलं आहे. चला मोजूया किती आले 9. 9 असलेल्या संख्या किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. देर आर टोटल 19 नंबर्स ज्यांच्यामध्ये 9 येतो. आता हे जे 19 आहेत ते आपल्याला काय करायचे? 100 मायनस 19 करायचे. 100 मायनस 19 इज इक्वल टू 81. ऑप्शन नंबर 3 आन्सर 81. आलं लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव द सेम डिजिट इन द युनिट्स अँड टेन्स प्लेसेस? ज्यांच्या युनिट प्लेसला आणि टेन्स प्लेसला म्हणजे एकक आणि दशक स्थानावर तोच अंक आहे, सेम अंक आहे, अशा किती संख्या आहेत? चला बघूया. ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन 10, देन 9, 8 अँड 1. बघूया. सेम नंबर्स पाहिजे म्हणजे 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 and 99. ओके, बिटवीन 1 to 100 म्हटलेलं आहे. ओके, सो आपण 99 पर्यंतच बघणार. आले सगळे युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसला सेम नंबर आले. ओके, सो चला काउंट करूया किती संख्या आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. ऑप्शन नंबर 2. आय होप स्टुडंट्स तुम्हाला समजवलेले आता जे आपण क्वेश्चन सॉल्व करत आहोत तर ते तुम्हाला समजत असतील, शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंटमध्ये सांगा जर तुमचे काही सजेशन्स असतील. तुमच्या कमेंट्सचं स्वागत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग गायकवाड कोचिंग क्लासेस चॅनल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट.